नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बनवणार आहोत अगदी साध्या सोप्या पद्धतीने प्रॉन्स बिर्याणी। ही बनवण्यासाठी जितकी सोपी आहे, खाण्यासाठी तितकीच रुचकर लागते आणि खूप कमी मसाल्यांमध्ये बनते। चला तर मग वेळ न वाया घालवता आपण रेसिपीकडे वळूया। प्रॉन्स बिर्याणी बनवण्यासाठी मी इथे अर्धा किलो प्रॉन्स घेतले आणि ते स्वच्छ करून जवळजवळ 400 ग्राम प्रॉन्स भरलेले आहेत। आता सर्वात आधी प्रॉन्स स्वच्छ धुवून त्याला मॅरिनेट करूया। त्यासाठी मी थोडीशी हळद, चवीनुसार मीठ टाकलं। त्याचबरोबर 1 चमचा लाल मिरची पावडर टाकली। त्याचबरोबर आता 1.5 चमचा आपण धने पावडर टाकून घेऊया। त्यानंतर यात एव्हरेस्टचा शाही बिर्याणी मसाला टाकून घेऊ। ह्या मसाल्याने बिर्याणीची चव खूप वाढते। तुम्ही बिर्याणी वगैरे बनवताना हा मसाला नक्कीच वापरा आणि खूप जास्त वापरायचा नाही। अगदी थोडासा मसाला टाकला तरी खूप चव येते। हे बघा, मी अर्धा चमचा मसाला घेतलेला आहे। त्यानंतर 2 ते 3 हिरव्या मिरच्या मी इथे तोडून टाकल्या। त्याचबरोबर 1 चमचा फ्रेश अद्रक लसूणची पेस्ट घेतली। थोडीशी कोथिंबीर घेतली आणि थोडासा पुदिना घेऊया। पुदिन्याने बिर्याणीची चव वाढते। त्याचबरोबर आता अर्धा लिंबू आपण यात पिळून टाकूया आणि हे सर्व मसाले प्रॉन्सला व्यवस्थित चोळून घेऊया आणि अर्धा तास मॅरिनेशन साठी ठेवून देऊया। तुमच्याजवळ जास्त वेळ असेल ना तर तुम्ही रात्रभर प्रॉन्स मसाल्यांमध्ये ठेवले तरी चालेल, पण जर झटपट बनवायचे असेल तर अर्धा तास पुरेसा आहे। यात थोडासा तळलेला कांदा टाकून घेऊ आणि हा सर्व मसाला प्रॉन्सला व्यवस्थित लावून घेऊया। म्हणजे प्रॉन्सला व्यवस्थित लागला पाहिजे अशा पद्धतीने एकत्र करून घेऊ। आणि हो, मीठ आणि मिरची तुमच्या आवडीनुसार आणि चवीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता। बस, यापेक्षा ह्या बिर्याणीला जास्त मसाला टाकायची गरज नाही। खूप कमी मसाल्यांमध्ये मी आधीच सांगितलं ना होते, पण खाण्यासाठी खूपच चवदार लागते। आता मसाला व्यवस्थित लागला गेलेला आहे। प्रॉन्स अर्धा तास साईडला ठेवूया। तोवर आपण इथे भात तयार करून घेऊ। भातासाठी मी इथे 300 ग्राम तांदूळ घेतलेला आहे। हा 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊ आणि हा सुद्धा 20 मिनिट आपण भिजत ठेवूया। 20 मिनिटानंतर सुरुवातीला आपण भात बनवून घेऊ। तर त्यासाठी गॅसवरती एका पातेल्यात मी पाणी ठेवलं। आता यात काही खडे मसाले टाकून घेऊ। त्यात मी 2 तेजपत्ता, 1 मसाला वेलची, 2 हिरव्या वेलच्या, त्याचबरोबर 6 ते 7 काळी मिरी, तसेच 4 लवंगा, अर्ध जावित्रीचं फूल आणि 1 इंच दालचिनी टाकून घेऊ। हे असे खडे मसाले टाकून घ्यायचे। त्याचबरोबर 2 ते 3 हिरव्या मिरच्या तोडून टाकायच्या। थोडीशी कोथिंबीर आणि थोडासा पुदिना टाकून घ्यायचा आणि चवीनुसार भाताला सुद्धा मीठ टाकून घ्यायचं। तुम्ही अगदी पहिल्या वेळी बनवत असाल ना तर अशा पद्धतीने बनवली तर तुमची बिर्याणी सुद्धा खूप परफेक्ट होईल। त्यासाठी फक्त तुम्हाला हा व्हिडिओ स्किप न करता संपूर्णपणे बघायचा आहे। बस एवढंच करायचंय। आता आपल्याला हवं तेवढं मीठ टाकून झालं की पाण्याला व्यवस्थित खळखळून उकळ येऊ द्यायची, म्हणजे सगळ्या मसाल्यांचा फ्लेवर पाण्यामध्ये आला पाहिजे। पाणी व्यवस्थित उकळलं की मसाल्यांमुळे आलेला रंग घालविण्यासाठी यात आपण अर्धा लिंबू पिळून टाकूया। त्यामुळे काय होईल, एकतर पाणी आपलं स्वच्छ होईल, दुसरं भाताचा रंग अगदी शुभ्र होईल आणि तांदूळ छान असा मोकळा सुटसुटीत शिजेल। लिंबामुळे हे 2 फायदे होतात। त्यामुळे बिर्याणीचा भात बनवताना लिंबू टाकणं गरजेचंच आहे। आता आपण तांदूळ जो 20 मिनिट भिजवून ठेवलेला होता तो संपूर्ण तांदूळ यात ओतून घेऊया। आणि तांदूळ जर परफेक्ट भिजवला असेल ना, व्यवस्थित भिजला गेला असेल तर 5च मिनिटात तांदूळ व्यवस्थित शिजला जातो आणि आपल्याला तांदूळ फक्त 70% शिजवायचा आहे। आता आपला भात शिजला की नाही, तांदूळ नाही, भात शिजला की नाही ते बघूया। आणि त्यासाठी
भाताचा असा एखादा कण उचलून बघायचा आणि व्यवस्थित तो तुटायला लागला ना तर समजायचं की आपल्याला हवा तेवढा परफेक्ट भात शिजलेला आहे। आता याचं संपूर्ण पाणी निथळून टाकू आणि भात थंड होण्यासाठी ठेवू। तोवरती गॅसवर एक मी पॅन ठेवलेला आहे। पॅन मध्ये आता थोडंसं तेल टाकून घेऊया। तेल व्यवस्थित गरम झालं की यात काही खडे मसाले टाकू आणि खड्या मसाल्यांमध्ये एक तेजपत्ता, एक इंच दालचिनी, 5-6 काळी मिरी, 4 लवंगा, 2 हिरवी वेलची आणि 1 मसाला वेलची, बस एवढेच मसाले टाकून घ्यायचे। मसाला तेलामध्ये एखादा मिनिट छानपैकी परतवून घ्यायचा। खडा मसाला व्यवस्थित परतला गेला की मॅरिनेट केलेली संपूर्ण कोळंबी यात टाकून घ्यायची आणि एखादा मिनिट परतवून घ्यायची। कोळंबी शिजायला फारसा वेळ लागत नाही। आता ज्या भांड्यात आपण मॅरिनेट केलेलं होतं त्याच भांड्यात मी थोडंसं पाणी टाकलं आणि ते पाणी आपण कोळंबीमध्ये टाकून घेतलं। पुन्हा एखादा मिनिट कोळंबी छानपैकी शिजवून घ्यायची। व्यवस्थित एकत्र करून ती छानपैकी शिजवून घ्यायची। कोळंबी बिर्याणी प्रमाणेच कोळंबी भात सुद्धा खूप छान लागतो। मी त्याची रेसिपी एखाद दिवशी अपलोड करेन। आता 2 ते 3 मिनिट छानपैकी उकळ काढून झाली की यातलं थोडीशी कोळंबी आणि ग्रेव्ही साईडला काढून घ्यायची। अगदीच थोडी काढायची, खूप जास्त नाही काढायची। त्यानंतर उरलेल्या कोळंबीवरती आपण थोडासा तळलेला कांदा, कोथिंबीर आणि पुदिना टाकून घेऊ आणि त्याचबरोबर बिर्याणी मसाला टाकून घेऊया। त्यानंतर यावरती शिजवलेला संपूर्ण भात व्यवस्थित टाकून घेऊ। भात व्यवस्थित पसरवून झाला की बाजूला काढलेली कोळंबी आता यावरती टाकून देऊया। पुन्हा यावरती थोडासा तळलेला कांदा, कोथिंबीर आणि पुदिना, त्याचबरोबर बिर्याणी मसाला टाकून घेऊया। बिर्याणी मसाला अगदीच थोडा भुरभुरायचा, थोडासा जरी भुरभुरला ना तरी बिर्याणीला छानसा फ्लेवर येतो। आणि कुठलीही बिर्याणी म्हटलं ना तर साजूक तुपाशिवाय मजा नाही। तर आपण 2 ते 3 चमचे यावरती साजूक तूप टाकून घेऊया। साजूक तूप सर्व बाजूंनी व्यवस्थित टाकून घ्यायचं। त्यानंतर आपण ह्याला झाकण लावूया आणि 5 मिनिट मोठ्या गॅसवरती आणि त्यानंतर 15 मिनिट अगदी मंद गॅसवरती बिर्याणी शिजवून घेऊ। आता इथे ह्या झाकणाला तुम्हाला लीड दिसत असेल, हे बघा, हे सील करण्यासाठी मी इथे एक पिठाचा गोळा लावून घेते। तुम्हाला हवं असेल ना तर तुम्ही परफेक्ट झाकण लावा, पण माझं हे या पातेल्यावरती परफेक्ट झाकण बसतं म्हणून मी इथे लीड लावून घेते आणि 20 मिनिट बिर्याणी छानपैकी शिजवून घेते। 20 मिनिटानंतर गॅस बंद करायचा आणि त्यानंतर आपण 10 मिनिटांनी बिर्याणी उघडून बघूया। आपली कोळंबी बिर्याणी तयार होईल। आणि बघितलं ना किती सोपी पद्धत आहे कोळंबी बिर्याणी बनवायची, तीही कमी मसाल्यांमध्ये। आता अर्धा तास झालेला आहे, म्हणजे 20 मिनिटं गॅस चालू ठेवून आणि 10 मिनिटं गॅस बंद करून आपली बिर्याणी शिजवून झाली। झाकण उघडून बघूया आणि परफेक्ट झालेली आहे। सुगंध तर खूप छान येतोय आणि रंग बघा की सुरेख रंग आलेला आहे आणि भातही खूप छान मोकळा मोकळा झालेला आहे। आता सर्विंग प्लेटमध्ये मी सर्व करताना तुम्हाला दिसतच असेल। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा। आणि हो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल ना तर माझ्या चॅनलला प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा। शेजारी जे बेल आयकॉनचं बटन आहे ते नक्कीच प्रेस करा, म्हणजे इथून पुढच्या सगळ्या रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येईल। आपली परफेक्ट अशी झटपट कोळंबी बिर्याणी तयार झालेली आहे। आता पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये, अशाच एखाद्या झटपट आणि मस्त रेसिपी बरोबर। तो बाय बाय।